आपल्याला रामेण साहेब होता, आम्हाला पैसे देत होता, 5,000 काय लागले ते. तर त्यांना सवय घेत नव्हता की ताजुद्दीन बाबाचा आज आहे. म्हणजे मेन सांगतो तुम्हाला, ते किती इमानदार आहे समाज आहे. आता मध्ये जाऊ द्या, पण ह्याच्या पैगंबराच्या ज्या गोष्टी आता मुसलमानाच्या सवयी जर खात नाही तर किती धर्मशुद्ध आहे. तर खूप आहे, तसं जास्त बोलत नाही. याच्यासाठी कुराण, पुराण, बायबल हे सगळं वाचा. मुली देऊ नका, पुण्यात समाजात जाऊ नका, पण धर्माचे पारायण करणं हे जरुरी आहे. भेद लयाला जाऊ जगाचा, भेद लयाला आपल्याला भेद काढायचा आहे. अरे माणूस, मायबाप हिंदू, मुसलमान, ख्रिस्तान, पारस जेवढा माणूस आहे तेवढा मायबापापासून माणसापासून माणूस तयार झाला. असं हे माणसापासून माणूस तयार झाला. हा माणूस केवढा आहे तेव्हा ईश्वराचा अवतार मला अवतार म्हणाले. हुबल्ली आला मुसलमानात, म्हणजे देवाजवळचा पैक पुजारी. तर सांगा, हा कोणताही माणूस आहे, जेवढा माणूस आहे तेवढा ह्या विश्वामध्ये स्त्री पुरुष आहे ना. म्हणजे दोघाला एकूण एकाला सहाय्य करणारा स्त्री आणि पुरुष जे जन्मले ते दोघाला एकूण एकाला सहाय्य करणारे. पुन्हा त्याच्यामध्ये संतती लांबले ते मायबाप, ते आपली सेवा ठेवावी कुटुंबाच्या रूपानं. आपल्या लेकराची काशन माया म्हणतो आपण त्यांना, पण नवरा बायको जोडा तयार केला आणि दोघं एकूण एकाला सहाय्य केले. पुन्हा 2 लेकरं जन्मले, त्याचा प्रतिपालन केला. पुन्हा गावामध्ये पाटील सरपंच आहे माणसाची सेवा करायला. सरपंच आहे, पाटील आहे, मंत्री आहे, हे पुरा माणूसच करायला लागला. एकूण एकाची सेवा. आता एकाच पोटी जन्मले सरे. आता हलकड काय झालं, हिंदू मुसलमान आपल्या लेकरं जसे 4 लेकरं झाले तर आपण त्याचं नावं ठेवतो काम करायसाठी. तसं सर्व आपले नावं ठेवले जातीचे काम करायसाठी, पण ईश्वरासाठी भेट करणं हे कोण्याही समाजाचा धर्म नाही, हे लक्षात ठेवा. सबका मालिक एक आहे. आता कोण निर्गुण म्हणलं, निराकार म्हणलं, अविनाशी म्हणलं, अखंड म्हणलं, अनेक नावं. हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक है, तू एक ही. सबका मालिक. आला मराठीतून आत्मा. आता गोडी धर्म अक्कल वाचव का. शरीर जीव हाच परमेश्वराचा अवतार. आता आजचा धर्म पाहणे पहिला गोंडाचा धर्म आहे का. ते मी इस्लामने राज्य केले गोंडाचा वाचल्या नाही. एवढा असून आज तत्व काय निघालं, आम्ही कोणते देव केले आणि काय करा आपण झगडे करत बसलो. आता हिंदू, मुसलमान, ख्रिस्तान, पारसी सबका मालिक साईबाबा म्हणला, पण हे कुणाला समजलं नाही आणि कोणी समजून सांगलं नाही. आणि जन्माचे जे मुलं पाहावे शोधून दुःखाचे कारण जन्म आहे. आता आपण देवासाठी धर्माचे देव केले आणि झगडे करायला लागलो, खून व्हायला लागले, रक्तपात व्हायला लागली. हे कुणाही धर्मामध्ये रक्तपात नाही. हिंसा करू नका. गोंड, मुसलमान, ख्रिस्तान लोक कोणाही हिंसा करा म्हणून कोणाही महात्म्यानं लिहिलं नाही, हे माझा विश्वास आहे. तर हे भेद हे ना समजून आपले झाले. ईश्वर निराकार आहे, हे झालं. आता हिंदू, मुसलमान, ख्रिस्तान, गोंड, कोलम माईच्या गर्भामध्ये आपण 9 महिने राहिलो. तिथं कोणता परमेश्वर होता, गोंडाचा कोणता देव होता तिथं वाचवायला आपला 9 महिने माईच्या गर्भामध्ये. आणि कोण्याही समाजाचा आईच्या गर्भामध्ये कोणता परमेश्वर होता त्याला ओळखा. माँ के गर्भ में कौन सा भगवान का बचाने के लिए अपने को उसकी पहचान करो. तेच आपल्या हिंदू धर्मामध्ये आत्मानं तिथं रक्षण केलं, जळू दिलं नाही. आईच्या गर्भामध्ये अग्नीमध्ये मांस खाल्लं, आपल्या इतकं खाल्लं 9 महिने. पुरा अन्न जळून गेलं, भस्म झालं. आणि 9 महिने हा पिंड जो वाचवला कोणता परमेश्वर होता, कोणता राम, कोणता कृष्ण, कोणता हनुमान, कोणता फुलाजी होता ते विचार करा. म्हणजे आत्मानच वाचवलं तर त्या अग्नीमध्ये, आणि तो आताही दिसत आहे. आणि त्याच्यापासून जीवापासून जीव तयार व्हायला लागले. स्त्री आणि पुरुष आधी अनादी तेव्हापासून खरा
हे देवासाठी झगडे बंद करा. तुम्ही लक्षात ठेवा, जिथं पाप आहे आमचा तुमचा आहे, भेद लयाला जाऊ जगाचा, भेद लयाला लो तुकडे मला संत कोणाही संतांना, हिंदू मुसलमानांना की भेद मिटवा. देव म्हणजे सबका मालिक एक आहे. आता कोणी काही म्हणले, काही म्हणले, इंग्लिशमध्ये वेगळं नाव दिलं, अरबीमध्ये वेगळं दिलं, मुसलमान अल्लाह म्हणले, पण सबका मालिक एक आहे. सर्व जिथून पैदाच आहे, स्त्री आणि पुरुष, आणि मिळून राहा जगामध्ये. एकूण एकाला भावबंद करा, एकूण एकावर प्रेम करा. बुद्धदया हे धर्म आहे. भांडणं करणं झगडं नाही. प्रत्येक आम्ही भारताचे हो, भारत माझा आहे, गाव माझा आहे, आणि माझ्या गावात जेवढे माझे माय बहीण बंधू भाव आहे हे निर्माण करायचं आहे. प्रत्येक ऋषीमुनींना हेच केलं. त्याकडे भेट झाले, हे भेट काढून टाका. असा देवच नाही जिथं हिंसा आहे. म्हणणं कुणाचा मन देखील दुखू नका. सर्देन मावळला तुम्ही सगळं पूजा करा, न करा, भजन करा, न करा, पण किसका दिल मत तोडो. देव पुला न पाला, नमाज पडा न पडा, भजन करा न करा, लेकिन किसका दिल मत तोडो. एकदा मन तुटलं तर पुन्हा तुटत नाही. हे सर्वाला अनुभव आहे. ही मोठी भक्ती, भक्तदया. प्रत्येक प्राण्यावर जैसे माने पुत्राशी तैसे दासा निदाशी. तुम्ही त्याला काम घ्या, पण त्याचं सुख दुःख जाणं, दुसऱ्याचं दुःख जाणं, हे धर्म आहे भारताचा. प्रत्येक कोणी असो. अलकड गडबडी झाल्या या मतामताच्या गडबड्यामध्ये, आणि काही अनुभवही नाही काही माणसाला. हे पुराणात सुद्धा 5 नंबर अध्याय लिहून आहे. बाबाचं पुस्तक आहे, काल वाचलं नाही, काहीच फरक नाही. हिंदू मुसलमान कोणतेही महात्मे पाहिले मी. येशू कृष्ण देखील वट्यावर बसून ध्यान करू नका म्हणजे वाढको सांगले आणून अशी पडू नका, झडू नका. ध्यानाला वट्यावर बसू नका, मध्ये खोलीमध्ये बसा, डोक्याला दाखवू नका. येशू कृष्ण म्हणला तर त्याने ध्यानात करा म्हणा. आणि असे हात हातून येशू ते काय आहे? हे माझा आत्मा आहे. असे हात आहे, भेद नहीं. ये मारा ईश्वर मेरा है और मैं ईश्वर का हूँ. आंबेडकर बोट दाखवलं. पहिले इकडं तिकडं पाहत होते, शिलेला रोड. आता इकडं तिकडं पाहू नका, म्हणजे डोळे वाचवू नका. बुद्धाचं बोट जास्त आहे ना, गौतम बुद्धाचं, याचा फार मोठा अर्थ आहे. आजवर इकडं तिकडं पाहत होते ना, ए चुप बैठ, चुप बैठ. आता यानं काय बोट केलं, कोणकडे पाहू नका. पहिल्या शिल जा, म्हणजे स्वतंत्र वापणं. गांधीनं देशासाठी का पंजाबमध्ये ब्रिटिशनं लाखो माणसं मारले का तासामध्ये. गुरुद्वारमध्ये अशी मोठी 10 लाखची बिल्डिंग होती. त्यामध्ये मी जाऊन पाहिलं. ते मतभेद निर्माण झालं ब्रिटिशांना आपल्या भारताला स्वतंत्र्याच्या वेळेला. त्या मिटिंग चालली होती. थोडी केली इन्व्हेस्टमेंटरी आली की कोंबड्याच्या बागाला चढत कोट्यावधी माणसं मारले तिथे. तेव्हा मग वजीर, नेहरू, सुभाष, वल्लभभाई पाटील हे गेले तिथे. काय म्हणले तुम्ही भारताचे हाल? हे तुम्ही वजीर आहे, तो नेहरू आहे, तुम्ही स्वतंत्र झाले राज्याचे, आणि तुमच्या भारतामध्ये असे हाल. त्यावेळेला गांधीनं शपथ खाल्ली की माझी संपत्ती जोपर्यंत माझं भारत स्वतंत्र होणार नाही, चुकी होणार नाही, तोपर्यंत मी कपडा अंगावर टाकणार नाही. आणि एक काठी घेतली आणि अगर गोडशानं गोळी मारली तर तुळशीच्या पूजेला वाळी घाट होता अशी बंदूक उचलायचं, मला मारू नको. ही आहे प्रत्येक भारताची शिकवण. म्हणजे आपणाला होऊ द्या काही बी. अरे तुम्हाला माहीत आहे माझं एवढं चरित्र झालंय, आज कोणाला काही म्हणलो नाही का तुम्ही. म्हणजे शांती, ईश्वराची शक्ती प्रत्येक लोकांना एकूण एका दयाच केली. शिष्याच्या रूपानं, लेकराच्या रूपानं, प्रत्येक प्राण्यावर कामाच्या निमित्तानं प्रत्येक प्रेम करायचा हा मानव धर्म आहे. हे माणसालाच आहे. देव माणसाचे झाले, मग देवासारखं वागा म्हणजे झालं. आता हे साहेब आहे, हे वल्ली आहे, तर दुसरे मत धरत देऊ, घर में गालियाँ मत देऊ, गुनाह उतना निकालो, कांटे से कांटा निकालो. तेरी अम्मा तो वैसे, तेरी बहन वैसे है, वो कुछ भी सब चलेगा. हे आहे धर्म म्हणजे एकच मिळून राहा.
ह्या माणसाला ज्ञान आणि बुद्धी आहे. माणसाला मानव धर्म माणसाचा धर्म म्हणजे काय? याला पाप पुणे हित घात सुख दुःख अशा 8-9 गोष्टी माणसाला समजतात. म्हणून हा मानव जो आहे कोण्याही धर्माचा असो, कोण्याचं महात्म्य म्हणतो आपण, कोणी वल्ली म्हणले, कोणी संत म्हणले, पण समाजाला ज्ञानाचे धडे दिले की हिंसा करू नका, हिंसा करू नका, हिंसा करू नका. ही जबाबदारी या माणसावरच आहे. जसे आपल्या कुटुंबाला आपण पाहतो, होईल तेवढी मदत करा, पण टांग तोडू नका, कोणाचं लुटून खाऊ नका, लबाड बोलू नका, कोणाला धोक्यामध्ये घालू नका. कुराण बायबल सगळे स्वतः थोडं पाहिलं साहेब हे म्हणून हे मला करायला लागलं. हे झालं ते झालं अगोदर, पण आता भेट सोडून द्या आणि मिळून राहा. अरे इथं हे दमगाव आहे आणि आमचा गाव आहे, आमचं भाऊबंद आहे. हे आम्हाला समजत आहे. दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याला दुःख देणं, आपले पैसे कोणाला लुटून नेले कसं वाटते, तसे दुसऱ्याचे पैसे लुटू नका. हे माणसाला समजलं. अपना या माणसालाच अधिकार आहे. देश समारा धर्म पाळा तुकडोजी भेद लयाला जाऊ जगाचा भेद लयाला जाऊ. हे माता पित्यापासून आणि पहा हे दुधाची उत्पत्ती कोणा केली बाळा, वाढवे शिरपती सवे दोन्ही. आपल्या घरामध्ये गाय आहे, गाभण राहते आणि महिन्याला जसं ते बाळ वाढत चाललं तसं थानामध्ये दूध करते. तो कोणता भगवंत आहे? ती गाय तर बाजूला आहे, ही बाई आहे, तिच्यामध्ये गर्भीत राहिली की दूध कसं चालू होते. हा केवढा चमत्कार आहे. हे स्वतःने विचार केला. परमेश्वर सगळं काही करते. म्हणजे या गाईच्या जीवानं काय केलं, त्या शरीरामध्ये त्या वासरासाठी दूध तयार केलं. त्या गाईच्या देव सगळे करते, सगळे सत करता म्हणताना हे सत्य. पण नेमका देव कोणतं काम करते हे कुणाला समजलं नाही. देव सगळं करते हे सत्य आहे, हे माझ्या लक्षात आलं. पण नेमका देव कोणता याचा विषय आला तर मला लक्षात आलं. त्या गाई गाभण राहिली की तेव्हापासून ते जसं बाळासाठी त्या जीवाने शरीरामध्ये दूध तयार केलं आणि आपल्या देखता गाय जनते आणि चाटीते. ताटत ते काय करते, वासरू उठते आपल्या पुढे, उठते इकडं तिकडं हिंडते, असं करते कसं असं करायचं. एवढा चमत्कार आहे आपल्या घरामध्ये. हे पाहिलं कोणी विचार केला? केवढा चमत्कार आपल्या दारामध्ये. म्हणजे त्या गाईच्या वासरासाठी, दुसऱ्या जीवासाठी त्या गाईच्या जीवानं दूध तयार केलं शरीरामध्ये आणि हा जन्मलं. याला कोण सांगलं? या नाच करते आणि आपल्या देखता जाऊन मावळा लागून दूध पिते. म्हणजे हा आत्मा हे सत्य. स्वतः त्याचं काम त्यानं करायले. सबका मालिक आहे आत्मा. हे तुझ्या शरीराचं काम करायला त्यानं हा किल्ला तयार केला, हा शरीर तयार केलं. या शरीराचा जे धर्म आहे त्यानं तयार केलं, त्याला सांभाळायला लागला. हा एवढं शरीर आहे. त्या 9 महिन्याच्या शरीरामध्ये गरमीमध्ये वाचलो आणि आता आम्ही याला विसरलो. आज भाग्यवान आपण आता किती आपल्याला देखता लहान मेले, लेकरं मेले, जवान मेले. आपल्याला आत्मा नाही, आपणाला इथं म्हातारपणापर्यंत ठेवल्याचा केवढा उपकार आहे. दुसरा देव नाही, दुसरा आहे 5 तत्वाचे वेगळे आहे. अरे माणसाला आपणाला जगवा लागला. तो करता कलविता तूच भगवंता, चालता चालविता तूच भगवंता. भगवंता म्हणत राहिले, पण आम्हाला बोलवायला कोणाचा नाही. माझा जीव आहे म्हणून बोलायलो, पाहिलो. जीवाच्या बलावर माझं काही नाही, हे मला करू नका. मी निमित्त आहे, बोलणारा वेगळा आहे. करता कविता, बोलता बोलविता, चालता चालविता म्हणजे आत्मा. हा शब्दाचा भावार्थ आत्मा सगळं आपलं काम करायला. पहिला त्याला पंढरपूरची गोष्ट आहे. सखूबाईचा संसार केला म्हणा. सखूबाई पंढरपूरला गेले म्हणा, हिचा संसार केला म्हणा. जनाबाईच्या गौऱ्या बोलल्या म्हणा. टोक्या महाराजचे काय किती काय टोक्याचे ढोरं वळले म्हणा. टोक्या सांग विठ्ठला ना आहे ना. हे खूप असे कळालं. आज मला हे कळालं, तोच विठ्ठल आता. जीवाला विठ्ठल म्हणले, जीव होता त्या ढोरं वळले. जीव होता म्हणून आत्माला विठ्ठल म्हणले.
जनाचं बाई सांगत दळलं हा शरीर आहे. आत्मानं दळू लागलं ते काय केलं, आमच्या पंढरपुरावर टाकून दिलं ना, आम्हाला करून टाकून दिलं, झालं. आता विठ्ठल नाही का संसार करायला? आता तर विठ्ठल नाही पंढरी मुका होऊन बसलाय. तुमचा संसार कोण करायला? विचार करा. आपला ढोल आहे, आपलं काम कोण करायला? जीव आहे म्हणून आपण संसार करायला, दुकान करायला लागलो आणि भाषण करायला, नोकरी करायला लागलो. आत्मा नाही तर चोथ्याचे ढोल वरले, कबीराचे शिले इले. मी म्हणत होतो पहिलं आज ते पंढरीचा कोणता तरी विठ्ठल असत, पण आज करायला मला तो विठ्ठल नसून तुमचा आत्माला संसार करायला लागला. विठ्ठला तू वेडा कुमार, फिरत्या चाकावरशी देशी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार, हे भजन मी म्हणत होतं ऐकलं. आता तिथं राहिलाय आणि हे व्यापार तर चालू आहे. यामध्ये काय फरक? त्याचा हातावर कमरेवर हात घेऊन बसला, मग धडमड कोण करावा लागला? विठ्ठला तू वेडा कुंभार, फिरत्या चाकावरशी देशी मातीला आकार. तूच घडवीशी, तूच कुलवारीशी, तूच फोडीशी विठ्ठला. माता पिता हे दोन कुंभार कुंभारी, तर माती दोघांच्या मध्ये गाडगं बनवलं लेकराच्या रूपानं. हे तर हे याला नाक डोळे कान हे गाडगं घडवलं आणि हेच सांभाळायला आणि हेच फोडून टाकते म्हणजे मेला. हे आमचा विठ्ठल जिथचा अर्थ आहे तुमच्यामध्ये आमच्यामुळे. विठ्ठला तू वेडा कुंभार, आता ते लक्षात करा. हे कुठे आत्मा वेडा कुंभार. पशु पक्षी जीवापासून जीव तयार व्हायला लागले. आजवर होतो स्वर्गवासी आलो याच कारणाचे. हे पंढरीचा वार तिथं बसून बघा, त्याच्याकडे पाहून लय मला आनंद वाटते. आजवर होतो स्वर्गवासी आलो याच कारणाचे. हा या माणसासाठी शब्द आहे. हा माणूस तर काही बी करायला नक्की कोणतं कारण काय या लोकाला पुसायला त्याला जवळ एखादी पुस्तकाला. आजवर होतो स्वर्गवासी आलो याच कारणाचे. आता माणूस तर काही बी कामं करायला, मग नेमकं काम कोणतं? आजवर होतो स्वर्गवासी, मी स्वर्गाला गेलो काहीच नाही. स्वर्गाला गेलो, पाताळ फिरलो, सदर पुढं उत्तरखंड पुढं पाहून बसलो. कोणतं स्वर्ग कोणतं नेमका आहे? आलो याच कारणाशी. आपण याला स्वर्ग म्हणतात, लक्षात ठेवा. हे स्वर्ग आहे. या स्वर्गामध्ये पित्याच्या डोक्यामध्ये होतो आपण. पित्याच्या डोक्यामध्ये होता. पित्याचा जीव इथून या स्वर्गातून उतरलो आणि पुढचं म्हणजे माईच्या गर्भामध्ये गेलो आणि 9 महिन्याच्या नंतर हे तुमच्या संग मी बोलालो. माझा अनुभव आहे. तुमचा कुठून जन्म झाला, कोण्या स्वर्गातून दाखवा, दाखवा. तुमच्या कोण्या स्वर्गात होते तुझी वारकरी? पित्याच्या या स्वर्गात होतो आपण. निराकार जल रूपानं उतरून सनी पुढचं म्हणजे माईच्या गर्भामध्ये गेलो आणि 9 महिन्याच्या नंतर माझं लेकरू. अरे तूच रे उद्धवा, तुझं लेकरू नाही, तूच आहे सर. आता काही लोकांना शब्दाला पुसायला किती लेकरं आहात बाबा? एक पोरग 2 पोरी. बरं 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 मध्ये उत्पत्ती करते म्हणा. बरं मध्ये आलता का तू स्वतःहून पुसायला लागलो तर गप्पा सांगा. ब्रह्मदेव म्हणजे रजगुण हे संसार. ब्रह्मदेव उत्पत्ती करते म्हणजे रजगुण ते संतती तयार झाली, त्याला म्हणलेले ब्रह्मदेव उत्पत्ती करते. आणि विष्णू रक्षण करते म्हणजे आत्मा. आणि शंकर म्हणजे राग, शून्य तत्व. ह्या 3 गुणावर पुढे ईश्वर चाललेलं आहे. उत्पत्ती, समा आणि लय, 3च गुण. ब्रह्मा विष्णू महेश. आता पाहिला का पोराच्या आलता का ब्रह्मदेव तुझ्या घरामध्ये वारकरी म्हणतात ब्रह्मदेव उत्पत्ती करते, विष्णू सांभाळते. विष्णू सांभाळायला का तुम्ही सांभाळलं त्या लेकराला? मग विष्णू म्हणजे आत्मा, तम म्हणजे हे. तर काय झालं आता? शंकराच्या मूर्ती मांडल्या इकडे आणि पूजा करायला वाटायला लावलं आपणाला. आणि राग म्हणजे शंकर आहे, इकडे घालून दिलं आपणाला हे बाजूला. निराकार तत्व आहे, अविनाशी आहे. जन्म जन्मात त्याच्यामुळं पाहावे शोधणं दुःखाचे कारण. जन्म घेणं आपण भटकत राहिलो. सगळं काही तुमच्या हातामध्ये, सगळं तुम्हीच करायला लागले. हा माणूसच करायला लागला. फक्त नावं ठेवले चाल, एवढीच खरी गोष्ट आहे. पण ह्या माणसं जीवापासून जीव तयार व्हायला, स्त्री आणि पुरुष
आणि सगळी सेवा नाही पुण्याकाची पराड्यापासून करायला लागलो. हाच खरं आहे. कोण सांभाळा लागला याला? कोणा दिले हात पाय, कोणा म्हणता बाप माय. आता हे आकाशवाणी पहिले म्हणत होते, कंसाच्या जमान्यामध्ये आकाशवाणी झाली होती की 8वा पुत्र तुझा शत्रू होणार आहे. कंसाला ती आकाशवाणी आज तुमच्या हातामध्ये आली, खिशामध्ये आली, तरी अजून आम्हाला पत्ता नाही आम्ही केवढे होतो. त्यावेळेला आकाशवाणी झालती. ज्या माणसानं फोन बनवला आणि त्यामध्ये या कानाला लावला तर अमेरिकेचा अक्षर ओढून घ्यायला हे कोण्या देवानं केला अर्थ आहे. या युगामध्ये आता आकाशवाणी झाली निराकारची तहाची. आज तुमच्या या माणसानं त्या तुमच्या खिशात आणलं आणि तुम्ही ऐकायला लागले. तरी अजून आम्ही केवढे याचा पत्ता नाही. किती झोप लागली तुम्हाला या युगामध्ये. त्या लोकांना फसवलं तुम्हाला, पण या युगामध्ये हे केवढं लोकशाही. तुका कधीचा सर्वाचा आधीचा. तुका केवढा अनुभव थोडा रोकड माणसाचा आकाश एवढा. आता तुमचं लोकशाही केवढं आहे पाहावं सांगा. तो काय रमा एवढं नाही. तिला इतके हिंदुले त्यामध्ये विश्वांबर कोंबले हरिहराच्या मूर्ती हिंदुल्यात येती जाते. अमेरिकेचा अक्षर है, कितना बड़ा कंप्यूटर है बनाया, तो सुनने वाला कौन है? कौन सा भगवान है? किधर से सुन रहा है? क्या वायरलेस है? बात कैसा कर रहा है? कहाँ की कुछ है? धागा धोरा है, अमेरिका का अक्षर खींच रहा है. कितना कंप्यूटर बनाया भगवान ने, यही भगवान है, यही भगवान का नूर है. ये शरीर नहीं, लेकिन निराकार जो आत्मा है वो भगवान का स्वरूप है. जास्त बोलत नाही. नमस्कार.